यावर्षी खूपच एक्स्ट्रीम झाले असं बसलं आपण घरातही बसू शकत नाही. थोडा जरी फॅन बंद केलं की सोयी आता लाईट चालली परवा 4 दिवसापूर्वी तर या भागातल्यांच्या आणि वयस्कर लोकांना खूप त्रास होतो. ठीक आहे आपण मोठे मी 10 वर्षानंतर हे अनुभव घेतो. मी 2 वर्षी चंद्रपूरला काढली. चंद्रपूर तर यावेळेस एक्स्ट्रीम आहे. म्हणजे ते प्रत्येक ते दरवेळेस असतं. म्हणजे तिथे 48 49 हे तो जे समजा आताच आहे मे महिन्यामध्ये किती काय असा एक अंदाज आहे हवामानापासून मे महिन्यामध्ये जे नियम जे मोडलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे. कशा पद्धतीची कारवाई काही लोकांना अटक करून देखील काढलेला आहे. काय नक्की दैनंदिन वाहतूक नियमन करत असताना जे लोक वाहतूक नियमाचं उल्लंघन करतात त्याच्यावरती आपण दंडाची आकारणी करतो. जे लोक दंड भरत नाही असे आपण त्यांना खटले कोर्टामध्ये दाखल केले जातात. येत्या 10 मे रोजी लोक अदालतचं आयोजन केलं आहे. त्यानिमित्ताने ज्या लोकांनी पैसे भरलेले अशा जवळपास 8,000 लोकांना आता आपण समन्स काढलेले आहेत. मागची जी लोक अदालत झाली त्या लोक अदालतमध्ये ज्या लोकांनी समन्स घेऊन कोर्टामध्ये हजर झाले नाही अशा जवळपास 1300 लोकांना आपण आता अटक वॉरंट काढलेले आहेत. पैकी मागच्या 2 दिवसामध्ये जवळपास 275 लोकांनी आपली दंडाची रक्कम भरून कायदेशीर कारवाईपासून ते प्रवृत्त झालेले आहे. तरी सर्व ज्यांच्याकडे दंड आहे त्यांना असं आवाहन करण्यात येते की आपल्याकडे जो वाहतूक नियमाचा दंड आहे तो सगळ्यांनी ताबडतोब भरावा आणि होणाऱ्या कायदेशीर कारवाईपासून आपल्याला स्वतःला वाचवावं. थँक्यू.